केएन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी केएन न्यूज लिंकला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा। आई उद ग आई उदच्या गजरात खडकलाट यल्लम्मा देवीच्या जगाचे 39 प्रस्थान। जगासोबत 62 बैलगाड्या, घोडागाडी, टमटम, ट्रॅक्टर व हजारो भक्तांचा समावेश। सालाबादप्रमाणे यावर्षीही सौंदत्ती येथील आई उद ग आई उदच्या गजरात खडकलाट यल्लम्मा देवीच्या जगाचे 39 प्रस्थान। जगासोबत 62 बैलगाड्या, घोडागाडी, टमटम, ट्रॅक्टर व हजारो भक्तांचा समावेश। सालाबादप्रमाणे या वर्षीही खडकलाट येथील श्री रेणुकादेवीच्या यात्रेसाठी येथील श्री यल्लम्मा देवीच्या जगाचे 39 गुरुवार तारीख 29 रोजी रात्री 8 वाजता प्रस्थान झाले। चौंडक, बँड व हालगीच्या वाद्यात व उदग आई उदच्या गजरात व असंख्य भाविकांच्या गर्दीत देवीच्या जगाचे सौंदत्तीच्या यात्रेस प्रस्थान झाले। तत्पूर्वी श्री यल्लम्मा देवी मंदिरात श्री यल्लम्मा देवस्थान समिती, चौरीवाले, दिवटीवाले, मानकरी, पुजारी, पंच, देणगीदार, अरिहंत सोसायटीचे अध्यक्ष रमेश वणकुद्रे, ग्राम पंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे, संदीप कमते, आप्पू बोरगल्ले, सुनील पाटील, सचिन कमते, शंकर संकाजे, सुनील पाटील, महारुद्र बडके, ग्राम पंचायत सदस्या विद्या चिंचणे यांच्यासह असंख्य भाविकांच्या उपस्थितीत श्री देवीची पूजा व महाआरती करण्यात आली। यानंतर देणगीदार, पंच व मानकरी यांच्या हस्ते देवीच्या जगास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मंदिरातून देवीचा जग उठविण्यात आला। यावेळी देवदासींच्या देवीच्या गाण्यांनी व चौंडक्याच्या वाद्याने व आई उद ग आई उद उदच्या गजरात अवघे वातावरण भक्तिमय होऊन गेले होते। गावातील प्रमुख मार्गावरून देवीच्या जगाचे प्रस्थान होत असताना देवीच्या जगाचे दर्शन घेऊन व कापूर जाळण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। मार्गात गावकामगार पाटील तात्यासाहेब पाटील व बाळासाहेब पाटील यांच्या वाड्यात पाटील दाम्पत्याच्या हस्ते देवीची पूजा करून खणा नारळांनी देवीची ओटी भरण्यात आली। यानंतर देवीच्या जगाचे आमराई येथे रात्री 10 वाजता देवदासी भक्तांकडून देवीची गीते गाऊन जागर कार्यक्रम झाला। शुक्रवारी दुपारी या जगासोबत 62 बैलगाड्यांचा ताफा, 2 घोडागाडी, 10 टमटम, 20 ट्रॅक्टर व हजारो भाविक सौंदत्ती श्री रेणुकादेवीच्या डोंगरापर्यंत पायी गेले। रविवार तारीख 1 रोजी बसने भाविक निघणे, सोमवार 2 रोजी देवीचा डोंगर चढणे, मंगळवार 3 रोजी सौंदत्तीच्या डोंगरावर देवीस नैवेद्य, बुधवार 4 रोजी सौंदत्ती डोंगरावर कापूर जाळणे कार्यक्रम व देवीचा जग फिरणे, शनिवार तारीख 7 रोजी चिंचणी येथे रात्री 7 वाजता महाप्रसाद, रात्री 9 वाजता खडकलाट येथील देवदासी मंडळाकडून देवीचा जागर, तर रविवार तारीख 8 रोजी खडकलाट आमराई येथे पडळी पूजन व गडपूर यात्रेने रेणुकादेवी यात्रेची सांगता होणार आहे। सौंदत्ती देवीच्या डोंगरावर कापूर जाळताना खडकलाटच्या भक्तांनी कमी प्रमाणात कापूर जाळून खडकलाट येथील रेणुकादेवीच्या मंदिर व वास्तुशांती कार्यक्रमास देणगी देऊन सहकार्य करावे असे देवस्थान समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे। केएन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे। Mahatayi
ಮೊದಲಿಗೆ ನಡೆದು ಜಳಕ ಮಾಡಬೇಕ ಸತ್ಯಮತ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ವ ಜೋಗಳ ಭಾವಿ ಸತ್ಯವನಿಗೆ ದೇವಿ ಹೇಳಿಕೊಂಡದ ಎಲ್ಲವನಿಗೆ ಏರಿ ತಲಿಗೆ ಬಿದ್ದೇನ ನಿನ್ನ ಬಲಿಗೆ ಮದ ಏರಿ ತಲಿಗೆ ಬಿದ್ದೇನ ನಿನ್ನ ಬಲಿಗೆ ಎಲ್ಲಿಗೆ ನೀವು ನೋಡುನ್ರಿ ಮೊಬೈಲ್ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली
बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तसेच ताज्या बातम्या, कमर्शियल जाहिराती व वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी KN न्यूजला संपर्क करा. मोबाईल क्रमांक 98 45 85 47 44.